शेतामध्ये आलो होतो आणि आपल्या शेतामध्ये बघू शकता आम्ही तर मका लावलेली आहे, पण तरीही पाखरांनी इतका ताप दिलेला आहे तुम्हाला सांगतो. अख्खा आपला कोपरा जो आहे हा बघा तुम्ही पाहू शकता, हा कोपरा आहे. कोपऱ्यामध्ये एक पण मका ठेवलेला नाही. हे पाहू शकता हो का, हे बघा 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 पाहू शकता, हे बघा सगळी लाईनशीर मका खाल्लेली. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? शेतकऱ्याचं मन इतकं मोठं आहे, पण त्याने खाऊन बी दिली त्यांना. बघा तुम्ही पाहू शकता, हे बघा एवढी मका खाली, इथला कोपरा खालाय. आम्ही ते पाखरं नाही यासाठी एवढं लावलं आहे बघा, तरी त्यांनी खाल्लेली. आणि तिकडं बघा, तिकडे बी एक तुकडं आहे, तर ते बी तुकडे ते खाल्लेली आहे. तर असं असतंय, खूप ताप देतात पाखरं. पण एवढ्या संकटाला सामोरे जाऊन शेवटी आपल्याला पीक येतं शेतामध्ये, आणि त्या पिकाचं आपण विकून आपले पोट भरण्यासाठी आपण करत असतो. पण पाखरंही त्यांचं पोट भरण्यासाठी असं करत असतात, शेतकऱ्याला नुकसान करत असतात. पण शेतकरी सहन करतो, शेतकऱ्याकडे सहनशक्ती असते. त्यामुळं आता खात्यात तेवढी खाऊन दिली तर राहील ते आपल्याला येईन. जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढं आपल्याला भेटणार आहे. बाकी तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा.